नमस्ते, मी प्रतिभा. तर आज मी बनवणार आहे काहीतरी स्पेशल. तर मी बनवणार आहे फिश फ्राय आणि फिश करी. सगळ्यात पहिल्यांदा मासे स्वच्छ धुवून मी त्याला हळद मीठ लावून ठेवलं आणि मग असे काही मसाले घेतले 5-6 प्रकारचे. त्यामध्ये एक लकीचा मसाला होता फ्रायसाठी आणि हे लिंबाचा रस आहे बघा. तुम्हाला वाटेल मी तूप टाकलंय, लिंबू नव्हते म्हणून माझ्याकडे लिंबाचा रस होता जो काढून ठेवलेला, तर मी तो टाकला आणि मग नंतर सगळे मसाले मिक्स केले. आणि असं मिक्स करून झाल्यावर म्हणजे ते असे मिक्स करायचे की त्याला एकदम पातळ टेक्स्चर यायला पाहिजे. त्या लकीच्या मसाल्याने खूप हेल्प होते की ते चिकटपणा राहतो, म्हणजे मसाले छान चिकटतात माशांना. आणि मग छानपैकी एकत्र करून घेतले. आणि याच्यामध्ये मी ना गावचा एक इसूर टाकलाय, म्हणजे माझी सासरकडून येते, माझी सासू देत असते मला. मग तो टाकला, हळद मीठ सगळे मसाले टाकले, एकत्र करून छान असं मिक्सर करून घेतलं. छान मिक्सर केल्यावर त्याला छान चव पण येते. आणि हे मिक्स करून घेतलं ना की ह्याला पण 10-15 मिनटं चांगलं मुरत ठेवायचं. आणि 10-15 मिनटं झाले की मग छानपैकी ते मिश्रण आहे ना माशांना लावायचं. मग माशांना लावलं की म्हणजे ह्या टेक्स्चरचं असं होतं की नुसते बुडवले ना मासे तरी ते मसाले लागतात, म्हणजे जास्त काही कष्ट करायची घाई नसते. आणि मग छानपैकी मी लावून घेतलं त्याला. आणि मग लावून झाल्यावर सगळ्या गोष्टी माझे मसाला एकदम पुरला. नाहीतर नेहमी माझ्याकडून खूप गोष्टी वाया जातात. रोज भाजी पण माझ्याकडून खूप जास्त होते, त्याच्यामुळे आहोंच्या मी खूप ओरडा खात असते की तुला अजून अंदाज कसा आला नाही. ॲक्च्युली मी कधी काय असं केलं नाही आहे ना एवढी कामं, पण मला येतं बनवता. मी कशात पण काय पण टाकून एकदम व्यवस्थित प्रॉपर बघून सवरून इकडून तिकडून करत असते, पण माझ्या मनाचीच रेसिपी असते सगळीकडे. सो छानपैकी मी हे लावून ह्याला अर्धा तास मला ठेवायचं होतं. मी त्या मसाल्याच्या पुडीवर वाचलेलं किती मिनटं ठेवायचं, त्यांनी 30 मिनटं सांगितली. मग मी विचार केला थोडंसं घरामध्ये आवरावरी करायची, तेवढी करून घेऊयात. आणि मग मी ते लावून अर्धा तास ठेवलं छानपैकी आणि घर आवरायला गेले की थोडंसं बेड वगैरे इकडे तिकडे केला. म्हणजे इकडे तिकडे केला म्हणजे घाण नव्हता बेड किंवा विस्कटलेला पण नव्हता, तुम्हाला दिसेलच बघा. एकदम फक्त ब्लँकेट वगैरे छान केली. तर व्हिडिओ काढायला ठेवला होता पण मी स्टार्टच केला नव्हता म्हणून ते तुम्हाला काही जास्त दिसलं नाही. हा चष्मा आहे बघा माझ्याकडे, 1 वर्ष झालं, ह्याला एक दांडी नाहीये तरी पण मी जपून ठेवले. कोणाकोणाला माझ्यासारखी अशी सवय आहे की एखाद्या वस्तूमध्ये खूप जीव अडकतो आणि मग ती वस्तू आपण फेकूच नाही शकत, मग ती खराब झालेली असो किंवा काय, मला कमेंट करून सांगा बरं. आणि मग नंतर हे कांद्याच्या टोकरीमध्ये खूप दिवस झालं मी स्वच्छ करून ठेवलेली धुवून, पण ओरडले काल ते कांदे तसे पडलेत, ते आता टोकरीमध्ये टाकून तरी ठेव म्हणून ते यायच्या आधी मी हे करायला घेतलं. टोकरी क्लीन करून त्याला छान असं ते सगळं ऑर्गनाईज केलं, ते त्याचे स्टँड वगैरे. आणि मग ते लावून त्याच्यामध्ये कांदे बटाटे लसूण जे आहे ते टाकलं. आणि मला आले की नुसते फ्रूट्स आहेत का घरात, फ्रूट्स आहेत का म्हणत असतात. मग मी त्यांना कलिंगड आणि ते व्हाईटवालं नाही का टरबूज घेऊन आले होते, कारण की त्यांना जाम फळं खायला आवडतात, जाम. मग ते पण घेऊन आले होते. आणि मस्त गोड कलिंगड भेटतं इथे, एक ताई आहेत त्या मला देतात. मस्त सगळा भाजीपाला आला होता. आणि नंतर मी फ्राय करताना आणि भाजी बनवताना व्हिडिओज काढायचं विसरून गेले कामाच्या नादात. त्याच्यामुळे मग मी अगदी तुम्हाला शेवटीच दाखवेल की माझं फिश करी आणि फिश फ्राय कसं झालं आहे. तर एकदम भन्नाट टेस्टी झाला होता, क्रिस्पी झाला होता. बघा कशी झाली. हे फिश फ्राय आहे आणि ही फिश करी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.